आणि एक महत्त्वाची घडामोड समोर येतेय। वांद्र्यातल्या गरीबनगरमधील अतिक्रमण कारवाईचा 5वा दिवस आहे। रेल्वेची अतिक्रमण विरोधी मोहीम 5व्या दिवशी अंतिम टप्प्यात आली आहे। बुलडोझर थांबवलाय, हाताने ढिगारे हटवण्याचं काम सुरू आहे। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी गोविंद ठाकूर यांच्याकडनं। गोविंद, आजचा 5वा दिवस आहे, नेमका आत्ताची त्या ठिकाणची स्थिती काय? हो, मुंबईतील वांद्रे पूर्व गरीबनगरमध्ये कारवाईचा आज 5वा दिवस आहे आणि 5व्या दिवशी तुम्ही पाहू शकतात या ठिकाणी एकेकाली 4 मंजिला किंवा 5 मंजिला झोपडे होते, पण आज 5व्या दिवशी इथे तुम्ही बघू शकतात कारवाईनंतर हा पूर्ण परिसर आता एक मोकळे मैदान बनला आहे। रेल्वे परिसरातील अतिक्रमण वर जवळपास 100% पाडकामाची कारवाई पूर्ण झाली आहे। 500हून अधिक अतिक्रमण जमीनदोस्त झाली आहे आणि आता जे काही उरलेले जे घर आहे, झोपडे आहे, ते हाताने काढले जात आहेत। रेल्वेच्या कारवाईपूर्वी गरीबनगरमध्ये 3 ते 4 मजली झोपड्या होत्या, पण आता फक्त ढिंगारा उरलेले आहे आणि 5 दिवसात एका वस्तीचा नकाशा बदलू गेलेला आहे। सध्या 100% पाडकाम पूर्ण झाल्यानंतर आता डेमरीज जे आहे ते काढण्याचे काम सुरू आहे। आज परत इथे रेल्वेचे कर्मचारी येणार आहेत आणि काही काळात परत एकदा हाताने हे जे उरलेले जे घर झोपडे आहेत ते काढण्याचे काम आज इथे सुरू करणार आहेत। नक्कीच अपडेट्स घेत राहणार आहोतच। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।